ग्रामपंचायत सदस्य आयुष्यमान संतोष शिवराम सावंत, मुक्काम पोस्ट वळके, तालुका जिल्हा रत्नागिरी वायापाली यांकडून आता जो सामना होणार आहे त्याकरता त्यांनी नो बॉल आणि वाईट बॉल कमीत कमी टाकेल त्याला 200 रुपये देण्यात येईल असं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. याची दखल घ्यायची आहे. पुण्याच्या कर्णधारांनी ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर यायचं आहे. आणि दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. एक्स्ट्रा प्लेयर चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. फार चर्चा करू नका. चला फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेयर कोण असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधा. 2 एक्स्ट्रा प्लेयर, दोन्ही संघाचे एक एक्स्ट्रा प्लेयर असतील त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. आदर्श महिला मंडळाच्या महिला सदस्य सुचिता संजय जाधव या देखील इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आमच्या आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन स्वागत करतो. बॅट्समनचे कोण एक्स्ट्रा प्लेयर असेल त्यांनी ताबडतोब यायचं आहे. आम्हाला नावं कळवायला हवी म्हणून त्यांनी एक्स्ट्रा प्लेयर कोण असेल त्यांनी यायचं आहे. इथे नाही आले तर पेनल्टी बसेल आपल्याला याची खात्री, याची नोंद घ्या. एक्स्ट्रा प्लेयर कोण नाही का? चला लवकर सुरू करा. आपणाला पेनल्टी लागेल याची नोंद घ्या. वडकंपा संघ च्याकडून पहिला षटक घेऊन येतोय. ऑफच्या दिशेने चेंडू ठोठावलेला आहे आणि 1 धावा घेऊन व्यक्तिगत 1 धावा त्याचबरोबर संघाची देखील 1 धावा होते. बॅट्समनचं नाव रुपेश आणि आदेश. सध्या महाराष्ट्रभर जे देवान अशोका या नाटकाचं जे लेखक दिग्दर्शक आयुष्यमान उदय गणपत जाधव यांचं आगमन झाले, त्यांचं आम्ही आयोजनाबद्दल त्यांचं अभिनंदन स्वागत करतो. आणि हा चेंडू षटकाला 4 धावा, याबरोबर संघाची धावसंख्या होते, संघाची धावसंख्या 5. फास्ट पहिलं षटक प्रगतीपथावर. षटकाचा तिसरा चेंडू स्ट्राइकवर बॅट्समनचं नाव आदर्शने आणि हा झेल बाद होतोय. सुंदर कॅच असा टिपलेला आहे आणि याबरोबर पहिला बळी मिळवलेला आहे. तो आदर्शा नावानं संघाला पहिला बळी गेलेला आहे. संघाची धावसंख्या 5 वरती पहिला बळी. जरा लवकर
पुढील बॅट्समन वेळ द्या, फटाफट या आणि आम्हाला सहकार्य करा. वेळेचं महत्त्व सांभाळा. अजून बरेच आपल्याला सामने खेळवायचे आहेत, याचं सर्व संघांनी भान ठेवून आम्हाला सहकार्य करा अशी आपल्याला विनंती. स्ट्राईक वरती फलंदाज नाव करण, संघाचं पहिलं षटक घेऊन आले आहे. चौथा चेंडू आणि सुंदर असा फटका लावलेला आहे आणि हा 6 आहे ना. पहिला षटकार, वैयक्तिक पहिलं षटक त्याचं आणि संघासाठी धावसंख्या होते 11. संघाची धावसंख्या 11. अत्यंत धावता फलक ज्याला म्हणतात 13. त्याचप्रमाणे आमचे दादा अजित कांबळे वांगणकर, अजित कांबळे वांगणकर दादा हे देखील इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. स्वप्नील मारा करतायत आणि त्याचा सामना करण्यासाठी आरके तयार. संघाचं दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं आणि सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने टोटवलेला आहे आणि सुंदर बाउंड्री चौका, अत्यंत धावतं फलक. स्कोर ठेवण्यामध्ये आतापर्यंत बॅट्समन यशस्वी झालेले आहेत. संघाची धावसंख्या 17 होते. आणि सुंदर असा उचलून षटका मारलेला आहे आणि हा षटकार वन बाउन्स बाउंड्री आहे, सॉरी वन बाउन्स बाउंड्री. संघाची धावसंख्या होते 21. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत, जरा घाई करा, वेळ त्याच्यामध्ये जाईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सुरुवात करा. दुसरा बळी, संघाची धावसंख्या 21 वरती दुसरा बळी गेला आहे. संघाची धावसंख्या 21. आता पुढील येणारा बॅट्समन शुभम. शुभम घाई करा, चला फटाफट. पुढचा चेंडू शुभमसाठी आणि शुभमने लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आहे आणि 1 धावा घेण्यामध्ये आतापर्यंत त्याला यश आलेलं आहे. 2 धावा आणि अशा पद्धतीने संघाची धावसंख्या होते 23. 2 बाद 23. पुढचा चेंडू कोण आहे? आरके आहे ना, शुभम. पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी शुभम तयार आणि स्लिपच्या दिशेने त्याने टोटवलेला आहे चेंडू. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. बॉलरचं नाव काय? बॉलर कोण? स्वप्नील. अच्छा, जरा फास्ट खेळा, आपल्याला विनंती आहे, फास्ट खेळा. आणि 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्यासाठी धावलेला आहे
परंतु दुसरी देखील धाव पूर्ण केलेली आहे. अशा पद्धतीने हे षटक संपलेलं आहे. याने 27चं टार्गेट दिलेलं आहे. 26 धावा 27चं टार्गेट. 12 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. फास्ट फास्ट जरा फास्ट. क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजिबात वेळ वाया घालवू नका. आम्हाला सहकार्य करा अशी आपल्याला विनंती. लगेचच या. प्रवीण कांबळे मटकर आमचे जावई होतात, ते देखील इथे या कार्यक्रमासाठी स्टेजवर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक अभिनंदन स्वागत करतो. मैत्रीपूर्ण त्यांना जयभीम करतो. चला लवकरच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅट्समन ही तयार व्हा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण. चला फिल्डिंगला या. भडकंपा टीमचे सर्व क्षेत्ररक्षणासाठी येण्यासाठी फार वेळ लावू नका. आपणाला विनंती आहे की लवकरात लवकर ग्राउंडवरती येऊन क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग लावा फटाफट. बॅट्समन आलेले आहेत बघा समोरून, परंतु क्षेत्ररक्षण तुमचं अजून लावलेलं नाही. आम्हाला सहकार्य करा. आपणाला विनंती आहे, वेळेला महत्त्व द्या. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि जर उशीर झाला तर पॅनल्टी 2 रनची तुम्हाला मिळेल, याची नोंद घ्या. उशीर लावला तर मग त्याची पॅनल्टी तुम्हाला लागणार याची खात्री घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फटाफट. याच्यानंतर होणारा सामना जो आहे संघर्ष चाफिवली विरुद्ध झुंजार कपिलवस्तू नगर ब टीम यांच्या दोन्ही कर्णधारांनी येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. मी त्यांना दोन्ही कर्णधारांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर येऊन नाणेफेक करून घ्या. स्ट्राइक वरती नेहाल आणि नॉन स्ट्राइक वरती भूषण. पहिलं षटक घेऊन येतोय प्रकाश. राट्यावरती विकेटचा मारा करणार आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी नेहाल तयार. संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. चला सुरुवात करा. पहिला चेंडू त्याचा सामना करण्यासाठी नेहाल तयार आणि नेहालने चेंडू ठोठावलेला आहे आणि वन बाउन्स बाउंड्री. अत्यंत चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवलेला आहे आणि आपल्या संघासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन आलेला नेहाल आपले धाव टार्गेट 27 रनांचा आहे याचं चांगलं गणित करून आणलेला दिसतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. दुसरा चेंडू नेहालसाठीच आणि रिव्हर्स शॉटचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अत्यंत एक संधी चांगली होती रनआउट करण्याची, परंतु ती संधी गमावलेली आहे. आणि अशा पद्धतीने नेहाल देखील जाता जाता वाचलाय. त्याची संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करतो का बघूया.
पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवलेला आहे. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू साठी सामना करण्यासाठी नेहाल तयार. आणि हा असा तुटवलेला आणि एक धावा मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या होते 5. पहिला षटक चालू आहे. संघाची धावसंख्या 5. धम्मदीप आणि रितेश हे कुठे असतील त्यांनी स्टेजवर संपर्क साधायचा. धम्मदीप आणि रितेश. कोण आहे रे? हा भूषण आहे. अच्छा, भूषण स्ट्राइक वरती. भूषण आणि सुंदर 7. संघाची धावसंख्या 7. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आणि उंच असा मारलेला आहे. हा झेलबाद होतो का बघूया. नाही, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. अशा पद्धतीनं 2 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक 9 धावा मिळवलेल्या आहे. आता त्यांना जिंकण्यासाठी पुढच्या षटकामध्ये चला टीम मीटिंग नका, फटाफट फटाफट. 6 बॉलामध्ये 18 धावांची गरज आहे. आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय मनीष. 6 चेंडूमध्ये 18 धावांची विजयासाठी गरज. स्ट्राइक वरती मनीष. अच्छा, बॉलिंग. दुसरं षटक घेतोय मनीष. स्ट्राइक वर नेहाल. सुंदर असा बॉल आणि एम्परनी ही विकेट दिली आहे. पहिल्या चेंडूमध्ये त्याला विकेट मिळालेली आहे. 5 बॉलमध्ये 18 धावांची गरज विजयासाठी. 5 बॉल 18 धावांची गरज. स्ट्राइक वरती बॅट्समन सोनू. 5 बॉलमध्ये 18 धावांची गरज. पाच धावामध्ये 18 धावांची गरज. दुसरा चेंडू आणि अशा पद्धतीनं 4 धावा मिळाल्या. लेग बाईच्या 4 धावा आणि याबरोबर धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या होते 13. 2 बाद 13. चौदा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. संघाला 14 धावांची गरज. 4 बॉल आणि सुंदर असा टोटल आहे, परंतु एकच धाव मिळते आणि 1 धावेवरती समाधान मानायला लागतंय. संघाची धावसंख्या होते 14. 3 बॉल विजयासाठी. 3 बॉल 13 धावांची गरज आहे विजयासाठी. 3 बॉल 13 धावांची गरज. पुढील संघाचा नाणेफेकीसाठी आमच्या संघटनेचे आणि देवानप्रिय अशोका या नाटकाचे लेखक आयुष्यमान उदयजी जाधव यांना नम्र विनंती करतो की त्यांनी जाऊन नाणेफेक करून घ्यायचे. आणि अजित कांबळे
आणि या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 17 16 धावसंख्या 16 विजयासाठी स्पीडअप ठेवा मित्रांनो, फास्ट करा. उर्वरित काही चेंडूचा खेळ मात्र बाकी आणि आता पाहायचंय उर्वरित चेंडूमध्ये किती धावा येतील एवढं इतर या ठिकाणी आपल्याला पाहायचं. सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आणि इथे मात्र ऑन साईडच्या दरम्यान ठेवलेला चेंडू मात्र या चेंडू मात्र 1 धाव मिळेल, परंतु जो संघ मात्र या ठिकाणी विजय झाला तो संघ आहे प्रशिक भडकंबा. हा संघ मात्र विजयी झाला आणि पराजित जो संघ झाला तो मात्र PYC पुणे. दोन्ही संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत, हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. या ठिकाणावरती अखंड विश्वाला शांतीचा आणि मैत्रीचा संदेश देणारे शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध. The next awards match, the man of the match goes to next awards. मनीषा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार मनीषला देण्यात येतो. विनंती असेल मनीष पुन्हा एकदा यायचं इथे आणि तुझा मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अखंड विश्वाला शांती आणि मैत्रीचा संदेश देणारे शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांच्या पावनभूमीमध्ये तुम्हाला सगळ्यांचा जन्म झाला ते भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या विचारात सर्वप्रथम त्रिवारचं अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक मातृसंस्थेच्या विद्यमान अशा तिसऱ्या अध्यक्ष महाउपासिका ममता सागर आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्याला सविनय जय भीम. त्याचप्रमाणे झुंजार कपिल वसू क्रिकेट क्लब आयोजित पर्व पहिलं या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं त्याचप्रमाणे क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आणि आता इथे मात्र होणारा सामना हा संघर्ष चापवली वर्सेस झुंजार कपिल वस्तू नगर झुंजार कपिल वस्तू नगर करबुडे हा संघ मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लवकरात लवकर आम्हाला आपला पुणेचा संघाने आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं विनंती असेल. PYC पुणे या संघाचा एक प्रतिनिधी इकडे यायचं आणि आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. मित्रांनो, आयुष्याच्या वळणावर संसाराचा रहाटगाडा चालवत असताना संसारातील आनंद द्विगुणित करण्यासाठी हवं असतं ते म्हणजे एक विसाव्याचं ठिकाण. आणि तेच विसाव्याचं ठिकाण म्हणजे आजच्या तरुणाच्या काळामधलं ताईत म्हणजेच क्रिकेटचं मैदान. आणि याच क्रिकेटच्या मैदानामधून मी रुपेश कांबळे दाभोलकर मुंबई घाटकोपर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. आणि आता आपण पाहतोय सगळ्यात मोठी लढत संघर्ष चापवली वर्सेस झुंजार कपिल वस्तू नगर करबुडे अशा दोन्ही संघादरम्यान लढत होईल. नाणेफेकीचा कौला निखिल जाधव झुंजारचे खंदेश समर्थक त्यांचं सुद्धा आगमन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये झालेलं आहे. विनंती असेल मनापासून त्यांचं सुद्धा स्वागत या समालोचनासाठी या कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्याने मला आमंत्रित केलं तर देवानपिया अशोक या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आदरणीय उदयजी जाधव साहेब त्याचप्रमाणे सुशांतजी जाधव साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतोय आणि जातोय पुन्हा एकदा क्रिकेट